सो सगळे कसे आहात? मी तर एकदम मस्त आहे, कारण सकाळ सकाळी नायसाची एकदम क्यूट स्माइल बघितली. आज तर उठल्या उठल्या आमच्या चेहऱ्यावरती एकदम छान वाली स्माइल होती. आता जस्ट तिला मी स्कूलला सोडून आली आहे आणि कामं करण्याच्या आधी विचार केला की फटाफट एका प्रोडक्टचं तुम्हाला रिव्ह्यू देते, म्हणजे जर इनकेस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात. एनिवे, सो मला सांगा, आपल्याला सर्वांनाच ग्लोईंग स्किन आवडते की नाही? मला तरी बाबा प्रचंड आवडते. आणि आपल्या बायकांचं बोललं गेलं ना, तर आपल्याला तर सर्वात आधी असं होतं की आपली स्किन अशी ग्लो व्हायला पाहिजे. असे हिची स्किन कशी ग्लो होते, हिची स्किन कशी ग्लो होते, मग माझी का नाही स्किन ग्लो होत, हे तर आपण नेहमीच विचार करतो. सो आपल्या सर्वांनाच ग्लोईंग स्किन आवडते. आणि मग त्या टायमाला आपल्या सगळ्या त्या आधीच्या गोष्टी आहेत ना, आपल्या आजी ज्या वापरायचे, आपली आई जी वापरायच्या, त्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि आपण ते सगळं काही ऍप्लिकेशन करायला स्टार्ट होतो. फक्त प्रॉब्लेम असं होतं की ते कन्व्हिनियंट नाही होत, कारण त्याचं जे प्रोसिजर आहे ते खूप मोठं असतं. पण जर तुम्हाला त्याच सगळ्या गोष्टी एकदम इझिली अवेलेबल झाल्या तर, कारण आता आपल्या या ज्या बिझी स्केड्यूलमध्ये आपल्याला अशा गोष्टी पाहिजे ज्या एकदम क्विक असतील, ज्या एकदम कन्व्हिनियंट असतील आणि ज्याच्यामुळे आपली स्किन आहे ती ग्लो पण होईल आणि हेल्दी सुद्धा राहील. तो आयुर्वेदा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे ट्रेडिशनल विजडम ऑफ आयुर्वेदा इंग्रेडियंट्स लाईक चंदन, हल्दी, मेथी, आणि हे सर्व तुम्हाला अवेलेबल होणार आहे फेस सिरम मध्ये, त्याच्यानंतर फेस वॉश मध्ये, नाईट जेल मध्ये, जेणेकरून आपली जी स्किन आहे ती मस्त ग्लो करेल आणि हेल्दी सुद्धा राहील. सो सन प्रोटेक्शन इज प्रोबॅबली द मोस्ट ओव्हरलुक ऍस्पेक्ट ऑफ स्किन केअर. पण तुम्हाला माहिती आहे का की आपली जी स्किन डॅमेज होते ती अनप्रोटेक्टेड एक्सपोजर टू UVA आणि UVB रेजमुळे होते. त्यामुळे आपल्याला आपल्या स्किनवरती प्रीमॅच्युअर एजिंग दिसून येतं, त्याच्यानंतर रिंकल्स दिसायला लागतात, डार्क स्पॉट्स दिसतात आणि पिगमेंटेशनचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. आयुर्वेद तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे 2% चंदनम सनस्क्रीन SPF 50, ज्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती हेल्दी तर राहतेच, पण त्याचबरोबर तुमच्या स्किनला एक ग्लोईंग इफेक्ट सुद्धा मिळतो while maintaining the natural moisture of the skin. म्हणजे आपल्या स्किनवरचं जे मॉइश्चर आहे ते सुद्धा मेंटेन ठेवतं. आणि ह्याच्यातले जे 4 मेन इंग्रेडियंट्स आहेत ते आहेत सॅन्डलवूड, टर्मरिक, वेटिवर आणि मंजिष्टा. जो सनस्क्रीन आहे इज एनरिच्ड विथ 2% चंदनम ऑइल. सो हा सनस्क्रीन आपल्याला प्रिव्हेंट करतं फ्रॉम टॅनिंग आणि त्याचबरोबर आपल्या स्किनला ब्राईट सुद्धा ठेवतं. सो बेस्ट पार्ट ऑफ दिस सनस्क्रीन इज की हा खूप लाईट वेटेड आहे, नॉन ग्रीसी आहे जसं की तुम्ही बघू शकताय, आणि इझिली ॲब्झॉर्ब होऊन जात आहे आपल्या स्किनमध्ये. ऍप्लिकेशन खूप सोपं आहे. तुम्हाला काही अमाऊंट ऑफ सनस्क्रीन तुमच्या पामवर घ्यायचं आहे, त्यानंतर यू हॅव टू अप्लाय तुमच्या स्किनवरती. शकतात की ते किती इझिली ॲब्झॉर्ब झालेलं आहे स्किन मध्ये, नॉन ग्रीसी आहे, बिलकुल सुद्धा चिकट झालेलं नाहीये आणि एकदम लाईट वेटेड आहे. आयुर्वेदाचे प्रोडक्ट हे मेडसेफ सर्टिफाईड आहेत, क्रुएल्टी फ्री आहेत. नंतर जो सेकंड प्रोडक्ट आहे तो आहे 1% चंदनम फेस वॉश. हा फेस वॉश सुद्धा सॅन्डलवूड, टर्मरिक आणि 26 प्रिशियस हर्ब्स पासून बनलेला आहे. हा फेस वॉश डीपली क्लिन्झेस अवर स्किन, त्याचबरोबर मॉइश्चराइज ठेवतो आपल्या स्किनला, टॅन रिड्यूस करतं स्किनवरनं, आपल्या स्किनला आहे ते रिपेअर करतं आणि त्यामुळे आपल्या स्किनला एक ब्राईटनिंग इफेक्ट घेऊन येतो. वॉश सुद्धा मेडसेफ सर्टिफाईड आहे, क्रुएल्टी फ्री आहे आणि ह्याचं ऍप्लिकेशन खूप सोपं आहे. सर्वात आधी तुम्हाला तुमचा फेस ओलो करून घ्यायचा आहे, त्यानंतर कॉइन साइज अमाऊंट ऑफ 1% चंदनम फेस वॉश हातावर घ्यायचा आहे, त्यानंतर व्ही शेप बनवायचं आहे विथ युअर 2 फिंगर्स आणि मसाज करायचं आहे पूर्ण फेसला इन अपवर्ड अँड साइडवेज डायरेक्शन. त्यामुळे आपले ज्या स्किनवरचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुद्धा मस्त फ्लो करेल आणि त्याचबरोबर आपल्याला एक ब्राईटनिंग इफेक्ट सुद्धा घेऊन येईल. सो आयुर्वेदाचे प्रोडक्ट जर तुम्हाला बाय करायचे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकतात, रचना 20 म्हणून, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ मिळेल. सो आय जस्ट होप तुम्हाला हे आजच्या प्रोडक्ट रिव्ह्यू आवडले असतील. तर चला मग आता मी माझ्या पुढच्या कामांना लागते अँड यू पीपल स्टे.
सो सकाळचं जे नॉर्मल रुटीन असतं ते झालेलं आहे. नाव बॅक टू अनदर नॉर्मल रुटीन. स्वतः किचनमध्ये आली आहे, जेवण बनवते आणि आज सिंपल बनवणार आहे. एक वाटाण्याची आमटी आणि मेथीची भाजी. चपात्या झाल्यात, आंटींनी केल्यात चपात्या. भात करणार आहे. मीन्स दॅट्स इट. लेट्स सी आज आम्ही पूर्ण दिवसात काय करतो. सनी आहे, आराम करतोय. जस्ट आला आहे हॉस्पिटलमधनं, म्हणजे थोड्या वेळ आधीच आला आहे. आणि नायसा इज बिझी, कशात तरी बिझी आहे, तेच इम्पॉर्टंट आहे. सो चला मग आता इकडचं काम करते आणि मग तुम्हाला भेटतो. किचनमध्ये काम स्टार्ट करण्याच्या आधी विचार केलं की एक फटाफट एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण जस्ट मला ते आता रिसीव्ह झालेलं आहे. सो काही दिवसांपूर्वी मी आणि आई असंच गप्पा मारत होतो आणि मी तिला बोलली की आता कसं किती फटाफट सण चाललेत आणि आता दिवाळीसुद्धा येईल. दिवाळीबद्दल मी तिला सांगत होते की दिवाळीमधलं मला सगळ्या गोष्टी आवडतात, लाईक दिवे, मग फुलं, लाईट्स, फटाके, स्वीट्स, फराळ, सगळ्या गोष्टी आवडतात. बट वेन इट कम्स टू गिफ्ट ना, तेव्हा मी थोडीशी अशी नाराज होते. कारण कसं होतं, खूप लोकांना असं गिफ्ट करतात जे काहीही युजफुल नसतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही, ते असंच पडत राहतं वर्ष समजतच नाही की त्या गोष्टींचा आपण करायचं तरी काय. म्हणून मी विचार करत होते की मला कोणीतरी असं गिफ्ट करायला पाहिजे दिवाळीचं जे खूप मला स्वतःला आवडत असेल आणि खूप अमेझिंग असेल. आणि असंच एक गिफ्ट, आज एक प्री दिवाळी गिफ्ट मला रिसीव्ह झालेलं आहे. अँड फॉर अ सरप्राईज दॅट इज फ्रॉम सनी. मी एवढी खुश झाली ना, कारण खूप दिवसांपासून ती गोष्ट मला हवी होती. अँड फायनली I have received that. ही आहे ही झूकची लॅपटॉप बॅग, जी की तुम्ही बघू शकता किती अमेझिंग आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल माझ्याकडे झूकचा एवढा कलेक्शन आहे ना, लाईक ऑलमोस्ट जेवढे झूकचे बॅग्स आहेत ना तेवढे सगळेच. कारण मला झूक खरंच खूप आवडतं. एक तर ते स्पेशियस आहे, हँडी आहे, अमेझिंग डिझाईन्समध्ये येतं, क्रुएल्टी फ्री आहे, पेटा अप्रूव्ड आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज की ते इंडियन ब्रँड आहे. तुम्ही जेव्हा झूकच्या साईटवर जाल ना, तुम्ही असं तुम्हाला समजणारच नाही की कोणती बॅग मी एक्झॅक्टली चूज करू. जसं मी तुम्हाला सांगितलं की इट्स स्पेशियस. सो तुम्ही आता ही लॅपटॉप बॅगच बघा. इथे पाठीमागे त्यांनी एक पॉकेट दिलेलं आहे. त्यानंतर हे आतमधलं सेक्शन, इथे एक आहे पार्टिशन, त्यानंतर इथे तुम्ही तुमच्या गोष्टी ठेवू शकतात. इथे एक झीप आहे आणि इथे सुद्धा आहे. सो हे फक्त यात लॅपटॉपच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ठेवू शकतात आणि इझिली ह्याला आपण कॅरी करू शकतो. प्लस जेव्हा पण तुम्ही ह्याला कॅरी कराल हे एवढं मस्त दिसणार आहे ना तुमच्या कोणत्याही अटायर बरोबर. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की दिवाळी येत आहे आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर नक्की गिफ्ट करा, तुमच्या लव्ह वन्सला गिफ्ट करा, कारण हे खरंच युजफुल आहे. नॉट ओनली दिस, तिथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता साईटवर जाऊन. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. प्लस तुम्ही माझा कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, जो की आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, प्लस डिस्क्रिप्शनमध्ये, ज्याच्यावरती तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल. नक्की विजिट करा झूकला. सो चला मग आता मी माझी पुढची कामं स्टार्ट करते. साफसफाई बघा, एवढं करते मदत. हा नाहीसा, बस झालं. कुठे एवढं साफसफाई करायला, कुठे केस बघ कुठे चाललेत तुझे. नाहीसा. गुड मॉर्निंग डॉक्टर सनी. 3:30 वाजले. एवढी गाढ झोपली. पण तू झोपला नाही ना पूर्ण रात्र. मस्त वाटतंय. आता जेवतोय, जेवणार आहे आणि आम्ही आमचं सिरीज बघणार आहोत. आपण कोणतं बघतोय? बॉलिवूड हाऊसवाईफ. आम्ही 2nd सीझन बघतो आणि feast is ready. नायसा झोपली आहे. सुनी बोलते हे काय feast आहे.
एकदम सिंपल आणि साधं जेवण केलेलं आहे. सो नायसा झोपली आहे. युजली स्कूलमधनं आल्यानंतर ती झोपते, बट आज जरा खूप मस्ती वगैरे झाली आहे, मग आता ती झोपली आहे. आणि आम्ही आमचं थोडंसं जो मी टाईम आहे तर नायसा तर काही करून देत नाही, एवढी गडबड इकडे तिकडे. आणि आता तिला समजायला लागलं आहे म्हणून तेव्हापासून मला हे बघायचं आहे, मला ते बघायचं आहे, हे चालू असतं. इट्स इव्हनिंग टाइम. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30. थोडा आराम केला आहे. आता आम्ही चाललो बाहेर. सो लेट्स गो. रचना इज ऑल्सो रेडी अँड लुकिंग ब्युटिफुल. सो मदर, आई आणि डॉटरने मस्त ट्विनिंग केलंय. कलर डिफरंट आहे. बघू नायसा. वाव वाव, ब्युटिफुल. ऍक्च्युली सेम झालंय ना, मटेरियल सेम. बॅग मध्ये ठेवू. यू आर ऑल सेट. लेट्स गो. ये जंप. सो नायसा आणि आई मॅचिंग. बाबा मॅचिंग नाही, बाबा ऑड आहेत. ये बाबा ऑड आहे. हा गाडी आहे, माझी गाडी आहे. किती क्यूट दिसते बाबू. ऑल बापले. चला ते ना खेचायचं. बबू. सो फायनली आम्ही निघालो आहोत. आणि फॉर अ चेंज आज आमच्या बरोबर गाडीत कोण आहे मी तुम्हाला दाखवतो. बरोबर आहे दादा. आणि आता तुम्ही रदर तुम्हाला माहितीये का दादा की वहिनींना किती मिस करतायत सगळे लोक. मला विचारतात वहिनी दिसत नाही. मी आता वहिनी जॉब करतात ना म्हणून वहिनी दिसत नाही. काकी कुठे बबू. हा देते. सो दादा वहिनींकडे सुद्धा त्यांच्या गावाला 10 दिवस गणपती होता म्हणून ते एवढे दिवस तुम्हाला दिसत नव्हते. आणि त्याच्या आधी ते ऑफकोर्स त्यांच्या स्केड्यूल मध्ये बिझी आहेत. त्यात नायसाचं आमचं नवीन. सो आता आम्ही दादांना ऑन द वे सोडतो. त्यांच्या फ्रेंड्स येते म्हणून ते आमच्या गाडीत आहेत. कसं काय वाटतंय. पहिल्यांदा बसलेत ना. आपल्या गाडीमध्ये. असं हाय का. हॅलो हॅलो. ती एक्साइटेड. तिला मॉल म्हणजे खूप एकदम एक्साइटेड. तू मनापासून इच्छा विश होती ना म्हणून झालं. आणि संगीता, यू आर जस्ट ग्रेट.
थँक्यू तुम्ही इतकी सपोर्ट करता रचना ताईला. थँक्यू सो मच. द मोस्ट ब्युटिफुल थिंग. थँक्यू. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आम्हाला पण तुमच्याशी भेटून. अँड तुम्हाला पण ऑल दी बेस्ट आणि तुमचे पण सगळे ड्रीम्स विशेस पूर्ण होतील डेफिनेटली. येस. तिला एकदम फिरायचं ते नाही घ्यायचं नाहीसा. आपण दुसरं घेऊया बघू. तुला वॉच समजतं तरी का बाबू? असं आहे नाहीसा गेली वॉच बघायला आणि मला पण वॉच मिळाला. थँक्यू. छान आहे. फक्त गिफ्ट रचनालाच आहे कारण तिचे 100K झालेत म्हणून. नाहीसाला नाही. थँक्यू. नाहीसा माझ्याकडनं घेतली. नाहीसा तूच देणार गिफ्ट. ए वॉच नाही मिळणार. वॉच नको तुला. बघ वॉच आलं बघ. ये लवकर. नवीन बॅग बोलते. काय सांग बाबूच आहे. काय इकडे बघ. दीदीला घेऊन जातेस. जा जा दीदीला घेऊन जा. जा खेळायला जा. काय नाव आहे इथं? कोण आहे? किती वर्षाची? 2.9. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. मस्त होता आजचा दिवस आणि आज आम्ही काहीतरी नवीन एक्सपिरियन्स केलं आहे नायसा बरोबर. कारण जसं नायसा मोठी होत चालली आहे तिचे नीड्स, तिचे ते मॉल टँट्रम्स आणि तिचं ते मॉलमध्ये वावरणं, बापरे म्हणजे आय डोंट नो तिला हे एवढं कसं समजतंय. म्हणजे कपडे वगैरे घेतले त्यानंतर बोलते चला ही बिल करायला.
ते झालं. त्याच्यानंतर तिला जायचं होतं टॉयलेटला, तर मला म्हणते आई चल टॉयलेटमध्ये बेबी केअर सुद्धा आहे. आपण तिथे मिली बापरे हिला एवढं सगळं कसं माहितीये. म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्ही तुम्हाला जसं नेहमी म्हणतो, तुम्ही पण आम्हाला विचारतात की तुम्ही नायसाला सगळीकडे घेऊन फिरतात, तुम्ही कधीच तिला घरी सोडत नाही, तुम्ही असं एकटे कधीच दिसत नाही. सो दिस इज द रिझन. कारण आम्ही तिला काही न शिकवता सुद्धा ना तिला त्या गोष्टी सगळ्या समजतायत. म्हणजे आता हे बेबी केअर मध्ये आम्ही खूपदा गेलो, 1-2 वेळा गेलेलो, तर तिला ते बघून समजले. म्हणजे नवीन नवीन गोष्टी ती एक्सप्लोर करते, तिला स्वतःला ते समजतंय. म्हणून आमचं ऍक्च्युली दोघांचं, सनीचं आणि माझं तेच आहे की तिने जास्तीत जास्त ह्या लाईक पूर्ण हे जे आजूबाजूचं जग आहे ना, तिने स्वतःने ते एक्सपिरियन्स करायला पाहिजे. म्हणून ती नेहमी आमच्या बरोबर असते. आणि म्हणजे आम्ही कम्फर्टेबल, आम्ही खूप कम्फर्टेबल होत नायसाला घेऊन. येस, कधी कधी माझी चिडचिड होते, कारण एक असा पॉइंट येतो जेव्हा नायसा अजिबात चालायला तयार नाही होत, तिला फक्त कडीवर पाहिजे असतं. आणि मी तेव्हा खूप थकलेली असते, बट इट्स ओके. आम्ही खूप कम्फर्टेबल होत तिला घेऊन सगळीकडे फिरायला, म्हणून ती नेहमी आमच्या बरोबर असते. आता बघा नवीन टँट्रम, काय पाहिजे. मगाशी आपण जे दूध आणलं ते तू काय केलंस, सगळं प्यायली. मग आता दूध कुठे, आता घरी जाऊन दूधू. भाती पण खायचे, ओके घरी जाऊन भाती पण, ओके. आणि अजून एक क्वेश्चन असतं, ते म्हणजे मी नायसासाठी काही स्पेशल फूड वगैरे असं काही करते का, बाहेर जाताना वगैरे काही वेगळं असतं का, नायसा चपाती खाते की नाही. सो येस, नायसा सगळं काही खाते. आणि बाहेर जाताना तुम्ही पाहिलं सुद्धा 1-2 वेळा मी म्हणजे व्लॉग्स मध्ये मी तुम्हाला दाखवते की मी राईस वगैरे सुद्धा कॅरी करते तिचं. ती कम्फर्टेबल आहे त्या मील मध्ये, तिचं पोट भरतं म्हणून मी मोस्ट ऑफ द टाइम राईस घेते. ना तिचा ब्रेकफास्ट हा चपातीच असतो युजली. टिफिन मध्ये सुद्धा तिला चपाती भाजी मी देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशली नायसासाठी काही वेगळं बनवलं जात नाही घरात. जे मी जे आमच्यासाठी बनवतो, म्हणजे आम्ही जे खातो तेच ती खाते. आता पण तुम्ही पाहिलं ती मस्त चिकन एन्जॉय करत होती. आणि येस, म्हणून मला असं टेन्शन नाही आहे तिच्या फूडचं. आणि दुसरी गोष्ट, मी तिच्या पाठी नाही लागत की तू खास. जेव्हा तिची इच्छा असेल तेव्हा ती स्वतःहून येते. आणि मग ते कितीही वाजता, रात्री तिला 1-2 वाजता पण आठवतं की तिला भात खायचंय कधी कधी. बट इट्स फाईन है ना, हळूहळू कळेल नाही. चला पण आता काय झालं, तू काय काय घेतलं आज. आणि सो नायसा बेसिकली कपडेला पकडे म्हणते, सो समजून घ्या है ना. आणि तुम्ही काही ग्लिम्स पाहिलेच की आपल्याला म्हणजे मला एक YouTube फॅमिली मेंबर भेटलेली, तिचं नाव होतं दिशा. सो थँक्यू सो मच. ती एवढी खुश झाली मला बघून, बापरे, म्हणजे कोणत्या टोकावर उभी होती ती आणि एकदम असं वेव्ह करत आली. मला सुद्धा खूप आवडलं तुला भेटून. सो थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं प्रेम देतात. असंच सपोर्ट करा, असंच प्रेम द्या. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.